फर्स्ट टाइम सर ती कॉम्पिटिशन पाहिली ज्यावेळेस त्या गल्लीत गेलो, ती गर्दी आणि ते सगळं सदाशिवपेठमध्ये सदाशिवपेठला गेलो आणि त्यावेळेस मला पहिल्यांदा वाटलं होतं की माझं डिसिजन चुकला की काय. कारण सर अक्षरशः त्या रिपीटर किंवा ज्यांनी ऑलरेडी पोस्ट होल्डर असतात त्यांनी पण परीक्षा देतात, वेगवेगळ्या टाईपच्या परीक्षा असतात आणि आपल्याला वाटतं की यांचा अभ्यास एवढा समोर गेलेला असतो आणि त्यावेळेस आपण शून्यापासून स्टार्ट करायला आहेत. आणि लिटरली आता आपली जी BMS डिग्री आहे त्याच्यामध्ये इकडचा कुठलाच विषय होत नाही तुम्हाला, म्हणजे तुम्ही शून्यापासूनच सुरुवात करत आहे तिथं. मग ते काहीच बॅकग्राऊंड नाही, इव्हन तुम्हाला ते कुठलं पुस्तक घ्यायचं याच्यापासून सुद्धा तुमचं स्ट्रगलच आहे. कारण मार्केटमध्ये एवढे पुस्तक असतात, कन्फ्यूज होऊन जाणार की हे घ्यावं का ते घ्यावं, परत हे ह्याच पुस्तकातून पडलं त्याच पुस्तकातून पडलं. आता एवढे पुस्तक झाले सर, काही एक 5-6 हजाराचे पुस्तक, तर ते फक्त असेच पुस्तक झाले माझे की ते आता असं आहे की आता मी हसतो ट्राय करण्यामध्येच गेले, ट्राय करण्यात. हे एडिशन पण संपलेले होते ते मला विकले त्यांनी पुस्तक. ओके ओके. पण तुम्ही जसं म्हणलात की सदाशिवपेठमध्ये गेल्यानंतर वाटलं डिसिजन चुकलाय, म्हणजे ती गर्दी बघून वाटलं का? तिथं सगळ्या महाराष्ट्रातले मुलं मोस्टली तिथेच राहतात ना? तिथेच येतात. सदाशिवपेठला, सदाशिवपेठ आहे, नारायणपेठ आहे, म्हणजे ते पेठ छोट्या छोट्या ऑलरेडी आधी जे होते तर आता तिथे ते क्लास वगैरे चालतात आणि विशेषतः सर्व बुक्स वगैरे मटेरियल तिथूनच सर्व महाराष्ट्राला वगैरे हे बुक्स सप्लाय होतो ना. ABC ABC मध्ये, तिथून ABC चौकामध्येच आम्ही जायचं बुक्स घेण्यासाठी तिथं. आणि मग तुमचा गेल्यानंतर कसं स्ट्रगल झाला का? रूम लगेच मिळाली, मित्र लगेच झाले, लगेच कसं झालं तो प्रवास? थोडा ऐका असं वाटेल. तिथे सर माझे सिनियर होते ऑलरेडी 1-2 जण, पण ते कोरोनामुळे त्यांचं डिस्टर्ब झालेलं होतं, त्यांनी गावाकडेच आलेले होते. तर अक्षरशः त्यांनी म्हणले मग तू काही दिवस इथे ऍडजस्ट हो, आम्ही तिथे नाहीत म्हणल्यावर त्यांच्या रूमवर. हो, मग तिथे जाऊन राहिल्यावर सगळं निगेटिव्ह वातावरण होतं सर कोरोनाच्या वेळेस. कारण परीक्षा होईल का नाही हे पण नव्हतं त्यावेळेस. कारण 1 वर्षाची जवळपास 2020ची जी ऍड होती ती 2021ला परीक्षा झाली होती त्यांची, तर इतका टाइम गेलेला होता त्याच्यात. तर ते निगेटिव्ह वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये आपण गेलेलं असल्यावर तर मग साहजिकच आहे ना, अरे बाबा ते ऑलरेडी तिथं व्यक्ती एवढे आहेत, त्यांचंच काही शक्यता नाही म्हणजे की त्यांची परीक्षा होईल का नाही, कधी होईल यथावकाश सांगितल्यासारखं. मग आपण शून्यापासून गेल्यावर सर ते वाटायचं की नाही आपण कधी म्हणजे ठीक आहे आपण रिटर्न जायला पाहिजे का, असं वाटलं रिटर्न जावं असं. पण त्यावेळेस तर एक वेळेस फक्त वाटलं होतं की नाही आपण जायला पाहिजे, की काही नाही झालं तरी उद्या तुम्ही अधिकारी जर नाही झालं तर कोण तुम्हाला विचारणार आहे, की तुम्ही तुमची लाईफ तर जगणारच आहेत ना. आता हे फक्त एक पॅशन म्हणूनच करणं आहे ना, की तुम्हाला काहीतरी बेटर लाईफ पाहिजे असते. म्हणजे असं वापस यावं असं वाटलं होतं? वापस यावं असं एक वेळेस वाटलं सर, पण नंतर ज्या परत एकदा विचार केला की नाही म्हणलं आपण आता जर वापस गेलात तर नंतर नाही येणार होणार, एवढा योगायोग पण नाही येणार सर. मग ते एकदा जे कंटिन्यू केलं सर, पुन्हा फर्स्ट अटेम्प्टला आला अपयश आलं, फर्स्टला मेन्सला गेलो होतो, इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं नाही आणि योगायोगाने त्याच वर्षी जागा जास्त होत्या की अक्षरशः मी आता फर्स्ट रँक पण येण्याची गरज नव्हती. मी समजा 50वा जरी आलो असतो तरी मला DYSP तहसीलदार वगैरे पोस्ट भेटली असती, पण ते नशीबच नव्हतं त्या ऍड मध्ये आपलं. अभ्यास थोडा कमीच पडला, इंटरव्ह्यूला सिलेक्शन नाही झालं. मग आता हा सरळ मग लगेच बॅकअप, लगेच दुसरी प्री येत होती 2023ची, ती पास झालो. मग त्याच्यात होप्स एवढंच होता की चला क्लास 2चा फक्त आपण एक राहू, कारण एक अटेम्प्ट गेला तरी सर तुमचा 1-2 वर्षाचा काळ जातो त्यावेळेस, 2 वर्षाचा जातो. आणि ते पूर्ण सगळी प्लॅनिंग, आणि जसं जसं तुम्ही समोर जातात त्याच्यात तुमचं ऑलरेडी जर नॉलेज घेतलेलं आहे, कुठली पण प्रोफेशनल डिग्री असेल ते वॉश आउट होत जातं, कारण वापस जाणं पण पुन्हा अवघड आहे, डिफिकल्ट आहे. तर ते फार डिफिकल्ट आहे ना, ते ती जी प्रोसेस आहे, आपण पुढे चाललोय आणि नाही झालं तर काय झालं सर, ते प्रत्येकालाच आहे, प्रत्येकाचंच आहे ते, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ते येणार आहे, ते टॉपरचे येणार आहे, ते शेवटच्या व्यक्तीच्या येणार आहे, प्रत्येकाचेच येणार आहे.